तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खास त्या लोकांसाठी आहे जे यूट्यूबवरती नवीन आहेत किंवा नव्याने ज्यांना यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे. तर अशा लोकांसाठी हा व्हिडिओ आहे. आपण रेग्युलर यूट्यूबवरती व्हिडिओ तर अपलोड करत असतो, पण आपल्या व्हिडिओला 10 किंवा 20 याच्या व्यतिरिक्त जास्त व्ह्यूज येत नाही. आपण रेग्युलर यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड तर करत असतो, पण आपला व्हिडिओ कधी 10 किंवा 20 याच्या व्यतिरिक्त जास्त व्ह्यूज का घेऊन येत नाही, आपला चॅनल व्हायरल का होत नाही? तर त्याच्या मागे हे 5 कारणं आहेत की जे आपण आपल्या चुका होतात. ह्या 5 चुका आपण करतो की ज्याच्यामुळे आपला चॅनल व्हायरल होत नाही. यूट्यूबवरती नव्याने आलेले 90% क्रिएटर अशा चुका करतात. सुरुवातीला माझ्याकडनं सुद्धा अशा चुका झालेल्या आहेत. या मला चुका सुधारायला कमीत कमी 3 महिने गेले. तोपर्यंत मला सुद्धा व्ह्यूज येत नव्हते. जोपर्यंत मी माझ्या चुका रिपीट करत होतो तोपर्यंत मला सुद्धा व्ह्यूज येत नव्हते. माझा सुद्धा एखादा असा व्हिडिओ असा जास्त गेला नाही की ज्याच्यामुळे मला खूप सारा आनंद झालेला आहे. तर चला तर मित्रांनो, आपण पाहूयात की आपण यूट्यूबवरती काय चुका करतो की ज्याच्यामुळे आपल्या चॅनलची ग्रोथ होत नाही. स्टेप नंबर 1, मिक्स कंटेंट. मिक्स कंटेंट म्हणजे काय तर पाहूयात मित्रांनो आपण. मिक्स कंटेंट म्हणजे आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती वेगवेगळ्या कॅटेगरीजचे व्हिडिओ अपलोड करणे. सुरुवातीला सपोज तुम्ही गेमिंगचे व्हिडिओ अपलोड करताय, गेमिंगचे 10-15 व्हिडिओ झाले, त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं की याच्यावरती व्ह्यूज येत नाही, तर आपण याच्यानंतर आपण दुसऱ्या कॅटेगरीचं चॅनल चालू करूयात. म्हणजे दुसऱ्या कॅटेगरीमध्ये तुम्ही कुकिंग, ब्लॉगिंग, ट्रॅव्हलिंग असे वेगवेगळे विषय घेऊन आपण आपले व्हिडिओ करतो. पण होतं काय, याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरीच्या सबस्क्रायबरला आपल्या चॅनलवरती इंटरेस्ट असेल असं नाही आहे. त्याच्यामुळे आपले व्ह्यूज वाढत नाही, आपले व्ह्यूज डाऊनच राहतात. तर ही चूक तुम्ही कधीच करू नका. तुम्ही जर एक कंटेंट करताय, सपोज तुम्ही जर कुकिंगचं तुमचं चॅनल आहे, तर तुमच्या चॅनलवरती कायम कुकिंगचेच व्हिडिओ अपलोड करा. तुमचं गेमिंगचं आहे किंवा तुमची कॉमेडी आहे, कॉमेडीचा व्हिडिओ करताय, तर तुमच्या चॅनलवरती कायम कॉमेडीचेच व्हिडिओ राहू द्या. जर मित्रांनो तुम्ही असे मिक्स कंटेंट तुमच्या यूट्यूब चॅनलवरती टाकत असाल तर काय होतं, याच्यामुळे तुमच्या चॅनलचं इम्प्रेशन डाऊन होतं. तुम्हाला व्ह्यूज तर कधीच मिळत नाही. मिस्टेक नंबर 2, मोठ्या प्रमाणात व्हिडिओ डिलीट करणे किंवा रिअपलोड करणे. मित्रांनो, बऱ्याचदा काय होतं, तुम्ही एखादा व्हिडिओ रेग्युलर व्हिडिओ टाकताय, त्याच्यावरती तुम्हाला 50-60 व्ह्यूज येतात, पण एखाद्या व्हिडिओला 10 व्ह्यूज सुद्धा येत नाही. तर यावेळेस काय होतं की आपल्याला वाटतं की अरे आपली काही चूक झाली काय, कुठल्या चुकीच्या टायमाला आपण व्हिडिओ अपलोड केलाय का काय. त्यावेळेस आपण काय करतो की तो व्हिडिओ डिलीट करतो आणि पुन्हा नव्याने रिअपलोड करतो. असं एखाद्या वेळेस तुम्ही केलं तर ठीक आहे, पण जर तुम्ही वारंवार असं करत असाल, मोठ्या प्रमाणात व्हिडिओ डिलीट करत असाल, परत तेच व्हिडिओ तुम्ही रिअपलोड करत असाल, तर याच्यामुळे काय होतं, यूट्यूबवरती तुमच्या चॅनलचं इम्प्रेशन डाऊन होतं. यूट्यूब तुमच्या चॅनलची ग्रोथ होऊ देत नाही. यूट्यूब तुमचे इतरांना व्हिडिओ सजेस्ट करत नाही. तुम्ही ब्लॉक लिस्टमध्ये पडता. त्याच्यामुळे अशी चूक कधीच करू नका मित्रांनो. रिअपलोडमध्ये अजून एक प्रकार येतो की एखादा तुमचा सपोज चांगला व्हिडिओ चाललेला आहे, तर तुम्ही काय करता, सारखा तोच व्हिडिओ सारखा अपलोड करता. हा सुद्धा रियूजचाच प्रकार आहे. मिस्टेक नंबर 3, व्हिडिओ शेअर करणे. मित्रांनो, आपण काय करतो, आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला की आपल्या मित्रांना, आपल्या नातेवाईकांना आपला व्हिडिओ शेअर करतो आणि त्यांना सांगतो व्हिडिओ बघा, लाईक करा, कमेंट करा. यावरती काय होतं, तुमच्या आग्रहास्तवर तुमचे मित्रमंडळी, नातेवाईक आपला व्हिडिओ पाहतात. सुरुवातीला व्हिडिओ पाहतात की आपल्या मित्रांनी, नातेवाईकांनी काय बनवलं हे ते पाहायला जातात. सुरुवातीला ते लाईक करतात, कमेंट करतात. पण तुमचे जर रेग्युलर व्हिडिओ चालू झाले तर त्यावेळेस त्यांना इंटरेस्ट असतो असंच नाही. सपोज तुम्ही जर गेमिंगचे व्हिडिओ बनवताय आणि त्यांना त्या व्हिडिओमध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये, तर ते काय करतात, तुमचा 7 मिनिटाचा व्हिडिओ आहे, 1 मिनिटं सुद्धा बघत नाही. तर यामध्ये काय होतं, ते आपल्याला लाईक करतात, एखादी कमेंट देऊन जातात. पण या कंडिशनमध्ये काय होतं की आपला 7 मिनिटाचा व्हिडिओ त्यांनी 1 मिनिटं सुद्धा पाहिला नाही. तर यामध्ये काय होतं, आपल्या व्हिडिओचं इम्प्रेशन पूर्णपणे डाऊन होऊन जातं. 7 मिनिटाचा व्हिडिओ जर आपलेच सबस्क्रायबर 1 मिनिटं सुद्धा पाहत नसेल तर बाकीची लोक काय पाहणार, असं यूट्यूबला वाटतं. त्याच्यामुळे यूट्यूब ते व्हिडिओ आपल्या इतर लोकांना सजेस्ट करत नाही. यामुळे आपल्या चॅनलची ग्रोथ होत नाही, आपले व्ह्यूज, सबस्क्रायबर यामुळे अजिबात वाढत नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की आपले व्हिडिओ आपल्या नातेवाईक, मित्रमंडळींना स्वतःहून तुम्ही शेअर करूच नका. आणि हे आपले मित्रमंडळी आपले रेग्युलर व्हिडिओ पाहतातच असं नाहीये. हे आपले व्हिडिओ कायम आपले व्हिडिओ पाहतील याची गॅरंटी नाहीये. मिस्टेक नंबर 4, लॉंग टाईम गॅप ठेवणे. मित्रांनो, आपण आपले व्हिडिओ लॉंग टाईम गॅप ठेवून किंवा अनियमितपणे
अनियमित वेळेत आपल्या चॅनलवरती अपलोड करत असाल तर याच्यामुळे काय होतं, सपोज तुम्ही आठवड्यातून जर 2 व्हिडिओ टाकताय तर 2च व्हिडिओ टाका. नाहीतर काय होतं, बरेचदा काय होतं की आपण आठवड्यातून 2 व्हिडिओ टाकतो किंवा 15 दिवस व्हिडिओज टाकत नाही किंवा महिन्यांनी डायरेक्ट आपण आपल्या चॅनलवरती बघायला जातो. तर या केसमध्ये काय होतं, आपल्या चॅनलमध्ये आपले जे सबस्क्रायबर आहेत आपले जर रेग्युलर व्हिडिओ अपलोड होत नसतील तर ते आपले व्हिडिओ बघत नाही. किंवा तुम्ही आज सकाळी सपोज एखादा रोज सकाळी तुम्ही 8 वाजता व्हिडिओ अपलोड करताय आणि दुसरा व्हिडिओ डायरेक्ट रात्री 10 वाजता करताय, तर त्या केसमध्ये काय होतं की तुमचं टायमिंग सेम नसतं किंवा कुठल्या ठराविक दिवसाला सुद्धा तुमचा व्हिडिओ अपलोड होत नसतो. यामुळे काय होतं की आपल्या यूट्यूबमध्ये आपलं इम्प्रेशन डाऊन होतं, यूट्यूबवरतून आपल्याला जास्त व्ह्यूज येत नाही. मित्रांनो, आपण बऱ्याचदा काय करतो, एखाद्या दिवशी एक नाहीतर 2-2, 3-3 व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करतो, नाही तर 15-15 दिवस आपण आपल्या चॅनलवर डोकवायला सुद्धा जात नाही. मग अशा केसमध्ये काय होतं, आपला चॅनल अनियमितपणे ग्रो करत असतो. याच्यावरती आपल्याला व्यवस्थित सबस्क्रायबर मिळत नाही, व्ह्यूज मिळत नाही, आपला चॅनल व्हायरल होत नाही. मिस्टेक नंबर 5, टायटल थंबनेल मिसमॅच. मित्रांनो, बऱ्याचदा काय होतं, तुमचं टायटल वेगळं असतं, तुमची थंबलाईन वेगळी असते. म्हणजे तुम्ही थंबलाईनमध्ये तर दाखवलाय ताजमहल आणि व्हिडिओमध्ये तुम्ही ताजमहलविषयी काहीच माहिती सांगितली नाहीये किंवा ताजमहल कुठंच दाखवलेला नाहीये, तर हे एक मिसमॅचचा प्रकार होतो. तर बरेचसे नवीन युट्यूबर आपल्या व्हिडिओला टायटल देत नाही, डिस्क्रिप्शन भरत नाहीत किंवा टॅगही टाकत नाही. तर नुसता व्हिडिओ करायचा म्हणून करू नका, त्याला व्यवस्थित थंबलाईन सुद्धा देत जा, अट्रॅक्टिव्ह थंबलाईन देत जा. बरेचसे असे सुद्धा क्रिएटर आहेत की आपल्या टायटलमध्ये टायटल एक देतात, डिस्क्रिप्शनमध्ये वेगळंच काहीतरी सांगतात आणि टॅगमध्ये भलतेच टॅग टाकतात. तर तुमचा चॅनल आहे कुकिंगचा आणि तुम्ही टाकतायत कॉमेडीचे, तर असं करू नका. आपल्या चॅनलला योग्य प्रकारे सजवा. तर मित्रांनो, मी या ज्या काही तुम्हाला मिस्टेक सांगितलेल्या आहेत या तुम्ही अजिबात करू नका. याच्यावरती तुम्ही जर या चुका करत असाल तर यातनं सुधारणा करा. तुम्ही रेग्युलर तुमच्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करा, तुम्हाला नक्कीच चांगले व्ह्यूज येतील, चांगले सबस्क्रायबर मिळतील, तुमचा सुद्धा चॅनल मॉनिटाईज होणार. तुम्हाला काही अडचणी येत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.